Okay, shall we start? Yes. So we have started discussion regarding drawing the basic shapes of planes. Now we want to move towards. We have discussed, I think, rectangle and square, na, resting on side and corner. Okay. Now we should know one formula. Write down this formula: sum of all the angles of a polygon. I think you told me this formula in the last semester of mechanics lecture. आठवत आहे का? What is this formula? पॉलिगॉनच्या सर्व अँगलचे समेशन किती असते? फॉर्म्युला it is, anyone remembers, 2n minus 4. Am I audible? आवाज येतोय? Yes, sir. फॉर्म्युला सांगा ना. 2n minus 4 into 90 degrees, where n is the number of sides of a polygon. For example, in case of rectangle, number of sides is 4. Is it correct? Yes. Sum of all angles is 2 into n minus 4. 2n minus 4 into 90. So this is 360 degrees. 360 degrees. Similarly, for pentagon, sum of all angles, directly value सांगा था, 540. 2 into 5, 10 minus 4, 6 into 90, that is 540 degrees. Okay. For hexagon, sum of 220. all angles will be 720 degrees. Okay. Then one more important note: if ऑल द, हे सर्व बेसिक्स आहेत पण आपण नोट करूया, कारण आपण MCQ टाईप एक्झाम एक्सपेक्ट करतो, बरोबर आहे का? त्यामुळे हे नोट करणं गरजेचं आहे. हे नुसतं ऐकलं तर विसरू शकतं. दॅट्स वाय वी आर नोटिंग इवन स्मॉलर कन्सेप्ट्स. इज दॅट फाईन? नोट करून घेतात सर्वजण? So, इफ ऑल द साइड्स ऑफ अ पॉलीगॉन आर equal in length and all the angles have equal measurement, that polygon is called as काय म्हणतात त्याला? रेग्युलर पॉलीगॉन. हे माहिती आपल्याला? yes, sir. ओके. देन measurement of each angle.
म्हणजे काय असतं, सम ऑफ ऑल अँगल्स डिवायडेड बाय नंबर ऑफ अँगल्स. ठीक आहे. टोटल सम ऑफ ऑल अँगल्स घ्या, त्याला नंबर ऑफ अँगल्सने डिवाइड करा, तर तो प्रत्येकाचा इंटरनल अँगल मिळेल. फॉर पेंटागॉन ते किती असेल, इच अँगल इज इक्वल टू किती असेल, 540. हे टोटल सम ऑफ अँगल असेल, बरोबर का, डिवायडेड बाय पेंटागॉन मध्ये किती अँगल असणार आहेत, 5. 5. मग प्रत्येक अँगलचं मेजरमेंट किती येणार आहे, 540 डिवायडेड बाय 5. इज दॅट क्लिअर? Yes, sir. सिमिलरली फॉर हेक्सागॉन 720 divided by 6. each angle is equal to 720 divided by 6. किती येतं, 120. 120. तर हे MCQ जर असतील तर काय विचारतील आपल्याला सांगता येत नाही, त्यामुळे आपण काय करूया, बेसिक गोष्टी नोट करण्यावरती भर ठेवूया. चालेल. ओके, नाव विल मूव टुवर्ड्स हेक्सागॉन. हेक्सागॉन ड्रॉ करायची आपण पद्धत बघूया. ओके, जस्ट नाव वी हॅव रिटन measurement of each angle for hexagon is how much, 120 degrees. 120 डिग्री. ठीक आहे. आता ही जर समजा XY लाईन असेल, I can draw the hexagon in 2 ways. This is the first type of hexagon we can draw. रफली ड्रॉ करतोय. टू द स्केल आता मला सध्या शक्य नाहीये काय ड्रॉ करणं. टू द स्केल तुम्हीच ड्रॉ करायचं आहे. चालेल. Now refer to the drawings we have drawn earlier and tell me which hexagon is resting on side and which is resting on corner. First one is resting on side and second one is resting on corner. सर्वांनी बोला प्लीज. First resting on side and second resting on corner. First hexagon is resting on side, correct? Side. Second is resting on corner. And second is resting on corner. Okay, so you can note here hexagon resting on a side, ज्याचं नाव आपण नॉर्मली AB असं ॲझ्युम करूया. ठीक आहे. या केसमध्ये आपण काय घेतो, दॅट इज AB परपेंडिक्युलर साईन काढा, मला साईन इन्सर्ट करावं लागेल. AB परपेंडिक्युलर टू XY इन टॉप व्ह्यू. साइड AB हे आपण HP मध्ये रेस्ट केले असं ॲझ्युम करूया. सो AB इज परपेंडिक्युलर टू XY इन टॉप व्ह्यू. हे जर तुम्ही AB ही साइड बघितली तर ते XY ला कशाला सांगा, Perpendicular. परपेंडिक्युलर. हे नोटेशन तुम्ही रिप्रेझेंट करा. ठीक आहे. आणि उजवीकडचा जो आहे तो कसा आहे, Rested on point. Corner. हेक्सागॉन Corner.
resting on corner A म्हणूया in HP. या केसमध्ये इफ O इज द सेंटर ऑफ द हेक्झागॉन, आता रेस्टिंग ऑन कॉर्नर म्हणजे कॉर्नर ए लेफ्टला घ्यायचा. ठीक आहे, उतावडे बंद करा आवाज. तर कॉर्नर ए इन एच पी जर असेल, ठीक आहे, तर तो लेफ्टला घ्यायचा. तर लेफ्टला घ्यायचा म्हणजेच काय, ए ऑन लेफ्ट हँड साइड इन टॉप व्ह्यू. आणि याचं शुअर शॉट इंडिकेशन काय, ए लेफ्टला घेणं. याचा अर्थ काय असतो, तर ओ ए पॅरलल टू एक्स वाय इन टॉप व्ह्यू. लाईन ओ ए जी आहे ती तुम्ही कशी घ्यायची, पॅरलल टू एक्स वाय. ज्यावेळी तुम्ही ओ टू ए ही लाईन एक्स वायला पॅरलल घेता, त्यावेळी शुअर शॉट कॉर्नर ए कुठं असतो, एक्स्ट्रीम लेफ्टला. इज इट क्लिअर? त्यावेळी साइड ए बी वर रेस्ट असतो, त्यावेळी ए बी तुम्ही लेफ्ट हँडला घेता. ए बी ऑन लेफ्ट हँड साइड. त्यामुळे रेस्टिंग साइड किंवा कॉर्नर आपण लेफ्टला घेणार आहोत. इज दॅट क्लिअर? Yes, sir. Okay. Now how to execute this in actual drawing? ऍक्च्युअल ड्रॉइंग मध्ये हे एक्झिक्यूट कसं करायचं, स्नॅपशॉट घेता याचा? Yes, sir. ठीक आहे. तर हे एक्झिक्यूट कसं करायचं, चला आता ड्रॉइंग इन्स्ट्रुमेंट्स मध्ये आपण प्रत्यक्ष ड्रॉ करायला चालू करूया. So this is XY line as usual. And we have to draw. काय ड्रॉ करायचं आपल्याला, Hexagon resting on side. हेक्सागॉन रेस्टिंग ऑन साइड इन HP. बरोबर आहे, कारण एक्स वाय लाईनच्या वरती कोण आहे सांगा, HP. एक्स वाय लाईनच्या वरती VP and below XY there is HP. ही गोष्ट कधीही विसरू नका. ठीक आहे, ऑनलाईन एक्झाम असू द्या, ऑफलाईन असू द्या, पण एक्स वाय लाईनच्या वरती वर्टिकल प्लेन हे असणार आहे, आणि आफ्टर रोटेशन बिलो एक्स वाय लाईन देयर विल बी HP. ओके, साइड समजा आपण घेऊया 30 mm. हेक्सागॉनची साइड जी आहे ते आपण 30 mm लॉंग घेऊया. तर हा हेक्सागॉन कसा येणार आहे हे आपल्याला माहिती आहे, त्याची ए बी ही साइड लेफ्टला असेल. इज दॅट क्लिअर? मग इथं काय Yes. करायचं, ड्रॉ वन सर्कल इन टॉप व्यू with radius equal to side of hexagon. ठीक आहे, तर ग्राफिक्सच्या शिक्षकाला ह्या गोष्टी एन्श्योर कराव्या लागतात, स्टुडंट काय समजतात, व्हॉट इज देअर अंडरस्टँडिंग. सोपं आहे तरी पण एकदा एन्श्योर करणं भाग आहे. Now on this circle I have represented two lines. Tell me which one is radius and which one is diameter. PQ is diameter and O is radius and PQ. And PQ is diameter. बाकीचे लोक चहा पितात. O is radius, PQ is Yes, diameter. radius and PQ and OA is radius, PQ is diameter. Diameter. ठीक आहे, तर
म्हणजे आम्ही ग्राफिकचे शिक्षक एवढे कम नशिबी आहोत की बऱ्याच लोकांना हे पण सांगावं लागतं की रेडियस कुठली असते आणि डायमीटर कुठले असते. कारण त्यांना जर सर्कल काढायला सांगितलं तर ते 30 mm रेडियस सांगितलं तर 30 mm डायमीटर घेतात आणि एवढंसं छोटंसं काढतात. ठीक आहे. किंवा समजा 50 mm डायमीटर सांगितलं तर 50 mm रेडियस घेतात आणि एवढं मोठं सर्कल काढतात आणि परत क्लासमध्ये असं हाक मारतात. म्हणजे अतिशय कॉन्फिडेंटली जणू काय मी कधीच चुकणार नाही, जे काय चुकेल ते सरांचं. असे एक ठराविक वर्ग असतो क्लासमध्ये, तुम्ही ऑब्झर्व केलं असेल. येस ऑर नो? Yes, sir. Yes. एक ठराविक वर्ग असा असतो की ज्यांना कॉन्फिडन्स असतो तुम्ही कधीच चुकणार नाही. जे काय चुकणार ते सरच चुकणार, बरोबर आहे की नाही? आम्ही सांगतो 50 mm डायमीटरचं सर्कल काढा, ते 50 mm रेडियसचं काढतात, बरोबर आहे की नाही? मग सर्वसाधारणपणे ते लहान मुलांची जी सायकल असते की नाही, त्याचं चाक जेवढं असतं तेवढं असं सर्कल काढतात आणि पुढच्या 1-2 स्टेप सांगितले म्हणतात सर जागा पुरत नाही. आम्ही ओळखतो साधारण काय झालंय. आम्ही जागेवरूनच सांगतो की तुम्ही डायमीटरच्या ठिकाणी रेडियस घेतले, सर्कल मोठं झालंय. तसं नाही हो सर, इकडे या. मग हे विद्यार्थी शक्यतो पाठीमागच्या बेंचवर असतात, असे पाठीमागं जातो बघतात ते झालं असतं. मग आम्ही काय करतो, शेवटचं लेक्चर ना, थोडेसे गप्पा पाहिजेत का नाही? आम्ही काय करतो Yes, मग sir. Yes. कंटाळा आला असेल दिवसभर. मग ज्यांनी 50 mm डायमीटर ऐवजी 50 mm रेडियस घेतली आणि सायकलच्या चाका एवढं सर्कल काढलेलं असतं, आम्ही काय करतो त्यांची नोटबुक घेऊन येतो शेवटच्या बेंचवरनं आणि संपूर्ण क्लासमध्ये अशी सर्वांना दाखवतो. मग थोडंसं हे लोक काय करतात, पुढच्या वेळेला सावध होतात, बरोबर आहे का नाही? तर सध्या काय ऑनलाईन आहे, कसलीच गप्पा नाही, टप्पा नाही, बरोबर आहे की नाही? चुका नाही आणि त्यामुळे जोक्स पण नाहीत. चुका झाल्यावर पण चांगले जोक होतात, बरोबर ना? शिक्षकांचे असो किंवा विद्यार्थ्यांचे असूया. सो ऑल ऑफ अस आर मिसिंग दोज थिंग्स. ठीक आहे, बघूया कधी नॉर्मलाइज होते. तर या केसमध्ये हेक्झागॉनची साईड किती पाहिजे तुम्हाला? 30 mm. 30 mm. 30 mm. आणि 30 mm ही काय पाहिजे तुमची? Radius. Radius. Okay. So now draw one circle with a radius of 30 mm. बऱ्याचशा शिक्षकांचं ग्रामर पण जबरदस्त असतं. म्हणजे आम्ही ज्यावेळी शिकत होतो 1997ला आम्ही ग्राफिक्स शिकला, तर त्यावेळी आमचे सर होते ग्राफिक्स शिकवणारे. ते आता एका गव्हर्नमेंट कॉलेजला प्राचार्य आहेत. शिकवणं खूप परफेक्ट होतं. बिचारा सरांना थोडंसं इंग्लिशमध्ये अडचण होती, त्याच्या वाचून काय अडलं नाही त्यांचं. तर ते आम्हाला सांगायचे ड्रॉ सर्कल ऑफ एनी शेप. आम्हाला याचा अर्थ कळत नव्हता, तर त्यांना एनी रेडियस असं म्हणायचं असतं. तर आता मी रेडियस डिफाईन केले ना. रेडियस इज हाऊ मच? 30. 30. 30. mm. Okay. Now note here, side on left. So start with a vertical diameter. हे फक्त लिहा, एक्झिक्यूट केल्यावर तुम्हाला याचा अर्थ लक्षात येईल. तर हेक्झागॉन जर तुम्हाला पाहिजे त्याची साईड ए बी लेफ्टला पाहिजे, समजताय का? म्हणजेच दुसरी साईड अशी पॅरल असणार त्याला. इज इट करेक्ट? आणि डायमीटर जो असेल तो Yes. असा वर्टिकल असेल. आर यू गेटिंग? डायगोनल, सॉरी, हेक्झागॉनचा. Yes, sir. इज दॅट क्लिअर? Yes, sir. म्हणून आपण काय करतो लक्षात घ्या, इथं कुठतरी सेंटर असेल सर्कलचं, बरोबर आहे? सो इन फेंट लाईन्स, एकदम फेंट लाईन मध्ये काय करा, वाटतो का सेंट्रल?
वाटतोय साधारण. Start with Yes. one vertical diameter. ठीक आहे. Now this diameter is having two endpoints. Select any one. ठीक आहे. आणि कंपास मधली रेडियस जी आहे ती 30 mm मेंटेन करा. ठीक आहे. So what you have to do with 30 mm as the radius, cut once on left hand side and once on right hand side. काय बोलतो लक्षात येतंय? वर्टिकल डायमीटर आपण घेतलाय, रेडियस किती आहे 30 mm. या डायमीटरचा जो अप्पर एंड पॉइंट आहे तिथं कंपासचं टोक ठेवा आणि 30 mm ने इकडे एकदा कट करा लेफ्ट हँड साइडला, 30 mm ने राईट हँड साइडला एकदा कट करा. इज दॅट क्लिअर? Yes. Yes. So the arc will be something like this. बरोबर आहे? Yes. Next, repeat the same process with the lower end point of the diameter. 30 mm radius पुन्हा एकदा कंटिन्यू करा. Cut once on left hand side on the circumference of the circle and cut on right hand side once again. Now you are having 4 points which are cut on the circle plus 2 ends of the diameter. Total 6 पॉइंट मिळाले, त्यांना जॉईन करा. यू विल गेट द हेक्सागॉन. बघा सर्कलवरती 4 पॉइंट्स आहेत आणि डायमीटरचे 2 एंड पॉइंट्स आहेत. हे 6 पॉइंट सिरियली जॉईन करा. This is the first side of the hexagon. This is second side. This is third one. Do remember this is not to the scale. बोर्डवरती आम्हाला परफेक्शन असते या गोष्टी ड्रॉ करताना. ऑनलाईन मध्ये असं ड्रॉ करायची फारशी प्रॅक्टिस नाहीये, बट आय होप यू आर गेटिंग द प्रोसिजर. प्रोसिजर समजते सर्वांना? Yes, sir. So this is the required hexagon with side AB on left hand side. ठीक आहे. तर हे सर्कल अतिशय जर फेंट आलं असेल तर ते शिल्लक राहू द्या. जर फेंट काढताच येत नसेल तर सरळ हे सर्कल इरेज करा. काय सांगितलं? इफ द सर्कल इज व्हेरी व्हेरी फेंट यू कॅन रिटेन द सर्कल, आहे असं राहू द्या. जर सर्कल आणि हेक्सागॉनचे साइड्स जर इक्वली डार्क दिसत असतील तर सर्कल खोडून टाकलं तरी चालेल. You can measure the length of the side. It will come equal to radius of the circle. Confirm केले? Yes, sir. Okay. So side of the hexagon is equal to radius of the circle. पुढचा hexagon तुम्ही ड्रॉ करू शकता. Yes, sir. Okay. Hexagon resting on कॉर्नर. या लेक्चरला मला पण माहिती होतं फारसं काय शिकवायसारखं नाहीये, त्यामुळे हे लेक्चर मिळत होतं तर मी घेऊन टाकलं. कंटेंट काय नाही याच्यामध्ये, फक्त प्रॅक्टिस आहे ड्रॉइंगची. हेक्सागॉन रेस्टिंग ऑन अ कॉर्नर इन HP. आता काय प्रोसेस लिहायची गरज नाही.
साइड ऑफ हेक्सागॉन इज इक्वल टू चेंज करायची 30 तर राहू द्या 30च. किती पण घ्या 30 घ्या 35 घ्या फक्त जेवढी साइड पाहिजे तेवढी रेडियस घ्या. ओके. नाउ व्हाट विल बी द चेंज इन द प्रोसिजर? Vertical. ते Horizontal. horizontal घ्यायचं. You have to start with horizontal diameter. करा सुरुवात. Corner on left. So start with horizontal diameter. You can complete the hexagon in similar way. हे सर्व प्रोसेस करताना एखाद्याचं कॉन्सन्ट्रेशन मिस झालेलं असतं क्लासरूम मध्ये आणि तो पुन्हा एकदा पहिल्यासारखाच हेक्सागॉन काढतो, तर तसं होऊ देऊ नका. स्टार्ट विथ अ हॉरिझॉन्टल डायमीटर. So this will be center O. This will be center A. Now once you start with horizontal diameter, once again the diameter will have two endpoints. Take radius equal to radius of the circle. 30 घेतले का? Yes, sir. Yes, sir. So with one end of the diameter, say point A, तेवढे radius घ्या. Cut once above the diameter, once below the diameter. Diameterच्या दोन्ही साइडला कट करा, अपर साइड लोअर साइड. Then move the compass to the opposite end of the diameter. Diameterचा opposite end इथं आहे, इथं कंपासचं टोक ठेवा. Cut once above the diameter, once below the diameter. Four points on circumference of the circle. Two more points again on the circumference of the circle, which are the end points of the diameter. Join these points in sequence. You will get the required hexagon. आज ग्राफिक्सची टेस्ट आहे. MCQ आपण 2 वेळा डिस्कस केलेले आहेत, त्यामुळे मला वाटत ना काही रिव्हिजनची गरज आहे. फक्त एक योगायोग मला जाणवले सांगतो. जे लेक्चर असतात मी घेतलेले YouTube वरती अपलोड करतो, बरोबर आहे ना? तर UT किंवा ISच्या वेळेला ज्या लेक्चरमध्ये MCQ शिकवलेले असतात त्यांचे व्ह्यू अचानक वाढतात. ठीक आहे. विल डिसाइड द स्टाईल फॉर नेमिंग द पॉइंट्स. एक युनिक स्टाईल आपण ठेवूया. नावं कशी पण दिली तर चालतात, हा काय नियम नाही आहे, पण युनिफॉर्मिटी राहण्यासाठी आपण एक स्टाईल डिसाइड करतोय. ठीक आहे. तर जर रेस्टिंग ऑन कॉर्नर असेल, सॉरी रेस्टिंग ऑन साइड असेल, तर AB साइड आपण लेफ्टला घेतो. तिथला जो अप्पर वरचा पॉईंट आहे तो A घ्यायचा आणि तिथून पुढे नाव आपण देऊया अँटी क्लॉकवाईज. आर यू लिसनिंग? Yes, sir. म्हणजे काय होईल, इथून पुढे ज्या ज्यावेळी डिस्क्रिप्शन आपण करतो
कुठल्याही पॉईंटचं मी जर तुम्हाला नाव विचारलं तर ते युनिफॉर्मिटी राहील, उत्तर सर्वांचे पॉईंटच्या नावानुसार एकसारखे राहतील, म्हणजे रेफरन्स आपला एकसारखा राहील. ठीक आहे. तर रेस्टिंग ऑन साईड असेल तर ए बी लेफ्टला असेल, वरचा पॉईंट ए असेल आणि नावं कशी अँटी क्लॉकवाईज. रेस्टिंग ऑन कॉर्नर असेल तर काही विषय नाही, जो एक्स्ट्रीम लेफ्टचा पॉईंट असेल तो ए असेल. अँड वन्स अगेन वी आर गोइंग टू नेम अँटी क्लॉकवाईज. क्लिक करणं एवढंच काम राहिलेलं आहे, बरोबर आहे का? ठीक आहे. तरी पण आपण आपली स्टाईल कंटिन्यू करूया. हाऊ टू नेम द पॉइंट्स, दिस इज आवर स्टाईल. इट मे बी अडॉप्टेड बाय अदर पीपल, वी डोंट नो. Shall we continue for pentagon now? Yes. Yes, sir. स्नॅपशॉट घेतला? ओके. नाउ वी वॉन्ट टू ड्रॉ पेंटागॉन. ठीक आहे. तर पेंटागॉन ड्रॉ करताना बघा, जर साइड ऑन लेफ्ट असेल तर ए बी अशी येणार आहे, बरोबर आहे. अँड द पेंटागॉन विल बी कंप्लीटेड इन this manner. Okay, if the corner is on left, तरी सुद्धा काय करायचं, आपण एक साइड अशी घ्यायची आणि रिमेनिंग साइड जे आहेत ते आपण लेफ्ट हँड साइडला मार्क करायचे. काय बोलतो लक्षात येत आहे? सो दॅट कॉर्नर विल कम ऑन लेफ्ट. दिस इज O to A. मग सांगा पहिली डायग्राम कुठली आहे? Pentagon rested on side. पेंटागॉन resting on side. रेस्टिंग ऑन साइड इन HP म्हणायचं न विसरता, कारण आपण टॉप व्ह्यू मध्ये दाखवतोय सगळं, बरोबर आहे का? Yes. Pentagon resting on side in HP, and the second diagram represents Pentagon rest Pentagon resting corner in HP. pentagon resting on corner in HP. Okay, and the most important thing is that measurement of all the angles should be how much? 108 degrees. पेंटागॉनचा प्रत्येक अँगल असेल 108. ठीक आहे. याचा आपण एक स्नॅपशॉट ठेवा, बरोबर. Now today I am going to discuss very serious matter. सकाळी कोणता मुद्दा सांगितला होता ज्याच्यामुळे शिक्षकांना राग येतो? एनीवन रिमेंबर्स? ज्याच्यामध्ये विद्यार्थी हमखास चुकतात आणि शिक्षकांना टेन्शन येतं. कोणता मुद्दा होता? Square. ड्रॉ करा. कॉर्नरला प्रेस झालेला स्क्वेअर. करेक्ट. या टाईपचा स्क्वेअर मॅक्सिमम लोकांना काढता येत नाही, ज्यांना इंजिनियर व्हायचं आहे. ती प्रोसिजर शिकवली सकाळी? Yes, sir. ठीक आहे. दुसरा एक संघर्षाचा मुद्दा असतो शिक्षक आणि विद्यार्थ्यांमध्ये. ठीक आहे. तर बऱ्याच लोकांना अँगल ऑफ 108 डिग्रीज मेजर करता येत नाही. हे आपल्या शिक्षण व्यवस्थेचं यश आहे. ठीक आहे. तर याचा मी तुम्हाला डेमॉन्स्ट्रेशन देणार आहे. तर या दोन्ही प्रकारचे अँगल मेजर करताना आपल्याकडे जो कोनमापक असतो
तो असा उभा ठेवायचा. ठीक आहे. इथं त्याचा रेफरन्स असतो, बरोबर आहे ना? Yes. Yes, sir. आणि ही लाईन असते 90 degree. 90 डिग्रीची. ठीक आहे. Now suppose I want to measure an angle of 108 starting from A. A ह्या पॉइंट पासून सुरुवात करून मला 108 चा अँगल मेजर करायचा आहे. लक्ष आहे सर्वांचं? Yes, sir. Yes, sir. तर कोण मापकाला 2 झिरो असतात. वन इज अप्पर झिरो, अदर इज लोअर झिरो. ठीक आहे. तर जर तुम्हाला ए पासून अँगल मेजर करायचा आहे तर ए कुठं आहे पहा. ए कुठे आहे? वरच्या बाजूला आहे. तर अप्पर झिरो रेफर करा. तिथून असं 90च्या दिशेनं मूव्ह व्हा, म्हणजे क्लॉकवाईज. लक्षात येते? Yes, sir. एक मिनिट. ए सॉरी, इथं आहे असं समजा. इथं रेफरन्स घेतलाय ना आपण. ठीक आहे. तर अप्पर झिरो आपण रेफर केलाय आणि ए पासून 108 चा अँगल पाहिजे. इज दॅट क्लिअर? Yes. Yes, sir. ठीक आहे. मग आता आपल्याला 2 झिरो आहेत. अप्पर झिरो जर असेल तर तुम्ही मूव्ह कसं होणार आहे? क्लॉकवाईज, बरोबर ना? आणि लोअर झिरो जर रेफर केला तर अँटी क्लॉकवाईज मूव्ह होणार आहे. आता बघा, ए इथं आहे. आणि हा अँगल 108 जसा इथं दिसतोय ना तसा पाहिजे. कुठून सुरुवात करणार, कोणत्या दिशेला जाणार? कॅन यू एक्सप्लेन? Anti-clockwise. Anti-clockwise. नो, विच झिरो यू आर गोइंग टू रेफर? Lower zero. Lower. अप्पर का लोअर? Lower. Lower zero. लोअर. Lower zero. लोअर झिरो रेफर केला. ठीक आहे. त्यानंतर इथून मूव्ह करताना 10, 20, 30 एटसेट्रा अशा लाईन्स असतील, बरोबर आहे का? 90 पर्यंत येणार. इज इट करेक्ट? Yes. 90 नंतर इथं परत असतो 100 आणि इथं असतो 110. दिसतोय सर्वांना? Yes. Yes, sir. तर बऱ्याच लोकांना हा 110 सापडत नाही, कारण त्यांनी सुरुवात इकडून केलेली असते. आर यू गेटिंग? तर आपल्याला तशी सुरुवात करायची नाही. ठीक आहे ना? खूप वेळानं गंमत वाटते, पण सिरियसली या गोष्टी होतात, बरोबर आहे का नाही? म्हणजे अक्षरशः असं काय म्हणतात, हाणामारीची वेळ येते वर्गात, पण समजत नाही बऱ्याच लोकांना. 110 सापडला की सर्वांना? Yes, sir. Yes, sir. Yes. ओके. पण अँगल 110 पाहिजे का? No, sir. 108. किती पाहिजे? 108. 72 पाहिजे. मग 110 पासून पुढे जायचं का माघारी यायचं? माघारी. Magari. माघारी यायचं, बरोबर आहे का? म्हणून काय करा, 110च्या अलीकडे एक रेष आहे 109, इथं 108 असेल, बरोबर आहे का? Yes, sir. दिस विल बी अँगल ऑफ 108. ठीक आहे. पण ह्या गोष्टी शेकडो वेळा जरी सांगितलं तरी काही लोकांना जमत नाहीत. म्हणून याच्यावर आम्ही शॉर्टकट काय काढला? शॉर्टकट सांगू दे आता. हे 108 विसरून जावा. Yes, sir. शॉर्टकट काय असेल? कारण कॉन्सन्ट्रेशन कमी असतं किंवा ते ऐन वेळेला सुचत नाही किंवा भोळे बाबडे लोक असतात, त्यांच्यासाठी आम्ही शॉर्टकट काय शोधून काढला? तर 108 चा कॉम्प्लिमेंटरी अँगल किती आहे? 7. 72. 72 आहे, बरोबर आहे का? म्हणून मॉडिफाईड मेथड अनेक वर्षांच्या अथक परिश्रमानंतर 108 चा अँगल मेजर करण्यासाठी आम्ही एक मॉडिफाईड मेथड काढलेली आहे. तर 108 मेजर करायचा नाही, तर मेजर करायचा किती? 72. 72.
70. चालतं का? ही लाईन 90 डिग्रीची आहे. ठीक आहे. पुन्हा एकदा हीच लाईन काढायची तुम्हाला. काय करणार सांगा? अप्पर 0 लोअर 0. आता 72 तुम्हाला असा मेजर करायचा आहे. कोणता 0 रेफर करणार? अप्पर 0. अप्पर 0 रेफर करणार आणि मुवमेंट कशी घेणार? क्लॉकवाईज. Clockwise. क्लॉकवाईज. 10 20 30 40 50 60 70. 70 तर सापडू शकतो सहजासहजी. येस सर. त्याच्या पुढे 2 छोट्या रेषा. हा किती असेल? 72. 72. त्यामुळे जर 108 झेपत नसेल, यू कॅन मेजर 72. ओके. ॲट दिस मोमेंट यू विल फील दॅट सर काहीतरी काय बोलताय, बरोबर आहे की नाही? असं कुठं होत असतं का? पण होतं, वर्षानुवर्ष असंच होतं. सो विच वन इज बेटर, 108 और 72? 108. ठीक आहे. तुम्हाला जे काय योग्य वाटते कोणतीही एक मेथड यूज करा. ठीक आहे. फक्त अल्टिमेट आउटकम काय पाहिजे बघा. इथं जर 108 आलं पाहिजे किंवा इथं 72 आलं पाहिजे. इज दॅट क्लिअर? Yes, sir. Yes. Yes, sir. दॅट इज द अल्टिमेट आउटकम एक्सपेक्टेड. हे ए ला जर अँगल मेजर करायला शिकवलं तर पुन्हा एकदा शंका येते की सर बी ला कसा मेजर करायचा, सांगू शकताय? Upper 0 पासून clockwise rotate. थांबा, कोण मापक इथं असं ठेवला. ठीक आहे. लाईन अशी वरती पाहिजे का इथं खाली पाहिजे? खाली पाहिजे. खाली. खाली. शाबास. बर, इथं 0 आहे कोण मापक, सॉरी रेफरन्स पॉइंट आहे इथं. हा अप्पर 0 आणि लोअर 0. अँगल 108 घ्यायचा, 72 घ्यायचा. 108. 108. ठीक आहे. 108 घेतला तर अप्पर 0 घेणार, बरोबर ना? येस सर. Yes. इथून ते इथपर्यंत झाला 90, बरोबर आहे का? Yes. इथं कुठेतरी 1110 असेल. 1110 कसं? 110 बरोबर आहे ना? आणि त्याच्या अलीकडे 2 रेषे जाणार, 108. इज दॅट क्लिअर? येस सर. Yes, sir. दिस विल बी 108. ठीक आहे. नाय विल टेल यू वन जोक. एक जोक सांगतो तुम्हाला. आता ही जर ए बी लाईन असेल तर ह्याला परपेंडिक्युलर असं असेल, एवढं तर आपल्या लक्षात येतं का हो? Yes, sir. Yes, sir. येतं. काही महाभाग असे असतात. ठीक आहे. कोण मापक ठेवतात इथं 72 108 काहीतरी घोळ घालतात, बरोबर आहे की नाही? आणि शेवटी त्यांचा जो 108 असतो तो असा येतो. आम्ही फिरत फिरत जातो, अरे बाळा हे काय काढलंय, असं विचारतोच का नाही? त्यावेळेला हे लोक अतिशय असे कॉन्फिडंट असतात. सर 108 आहे, मोजून दाखवू काय? तर त्यावेळेला क्लिक काय व्हायला पाहिजे? क्लिक काय व्हायला पाहिजे? तर इथला 108 आहे तो 90 + 18 वरच्या दिशेला पाहिजे. इज दॅट क्लिअर? Yes, sir. Yes. आणि इथला जो 108 आहे तो 90 + 18 लोअर डायरेक्शनला पाहिजे. इज इट क्लिअरली अंडरस्टूड? येस. Yes, sir. आता चुका होणार नाहीत ना? नो सर. Sir. ओके. तर यथाशक्ती ही गोष्ट मी शिकवायचा प्रयत्न केलेला आहे. आता तर ऑनलाईन मोड आहे त्यामुळं जे काय होईल ते चांगलं होईल असं आपण ॲज्युम करूया. शॅल वी स्टार्ट? येस सर. Yes, sir. स्नॅपशॉट घेतलाय का? Yes, sir. येस सर. Yes. स्नॅपशॉट घ्या. तर परमेश्वराचं नाव घेऊन आता मी पेंटागॉन काढायचं धाडस करतोय.
Okay, start with XY line. Okay, you have to draw pentagon of 35 mm side resting on side. Sideless काय म्हणतात? Edge in HP. XY line झाली आहे? Yes, sir. Okay, now start with one reference which is perpendicular to XY. एक रेफरन्स फेंट मध्ये घ्या जो XY ला कसा असेल? परपेंडिक्युलर. ठीक आहे. पेंटागॉनची साइड किती पाहिजे? 35. बरोबर आहे का? कीप सफिशियंट डिस्टन्स बिलो XY. हे पेंटागॉन बसावा एवढं अंतर सोडा and draw AB. This distance should be how much? Equal to side of the pentagon, 35. Shall we continue? Yes, sir. Okay. आता संपूर्ण शक्तीपणाला लावून ए ह्या पॉइंट पासून 108 किंवा 72 जे काय असेल ते मेजर करा. It should appear like this. फायनल कुठला धरायचा? 108 धरायचा का 72? कोणता बरा वाटतोय? 108. 108. ठीक आहे. इंटरनल अँगल is easy as per your reference. Okay, as the pentagon is regular, कुठे गेला? As the pentagon is regular, all the sides should be equal in length. So along this 108, measure a length of 35 mm. measure करा. Once again measure 108. At point B. And along this line, once again mark side of the pentagon. That is how much? 35 mm. Once again this angle is how much? 108. Now you can easily understand this will be point C. मध्ये कुठतर D असेल and the last point will be E. Which point is remaining now? Which point is remaining? D. D. ठीक आहे. पॉइंट डी मिळवण्यासाठी अवघड पद्धत म्हणले तर कुठले सांगा? तर पुन्हा एकदा 108 मेजर करणं. बरोबर आहे? म्हणजे काय करा? A to E ही लाईन एक्सटेंड करा. बरोबर आहे का? कोण मापक असं डेंजरस पोझिशनला ठेवा. कंपास मध्ये थांबा. हे हा लॉंग कट चालू आहे. तुम्ही
तुम्ही सांगता तो शॉर्टकट आहे, ठीक आहे, आपण शॉर्टकटच वापरणार आहे. आणि इकडनं असं जाणार, बरोबर आहे का? पुन्हा एकदा 10, 20, 30, 40, 110 पासून माघारी येणार. इथला अँगल 108 मेजर करणार, बरोबर आहे का? आणि लेंथ किती घेणार लाईनची? 35. सो ऑल दिस थिंग्स आर नॉट दॅट मच इझी, बरोबर आहे ना? म्हणजे आहेत सोप्या पण वेळ घालवतील. मग याच्यावरती शॉर्टकट काय वापरू शकतो? तर आपल्याला माहिती की प्रत्येक साईडची लेंथ किती असणार आहे? 35. इज इट करेक्ट? Yes. So take 35 mm in the compass, which is equal to side of the pentagon. So take distance equal to side of the pentagon in compass with C as the center. अशी एक आर्क ड्रॉ करा. लक्षात येते ना? आणि विथ E as the center, draw one more arc. त्या दोघांचं इंटरसेक्शन म्हणजे कोण असणार आहे? D. Is that clear? असे दोन काहीतरी आर्क येतील. त्यांचं इंटरसेक्शन म्हणजे कोण असेल? Point D. It will be point D. Is it clearly understood? Yes, sir. And this angle has to come 108. यायलाच पाहिजे, कारण D चं दुसरं लोकेशन इकडे उजवीकडे असू शकत नाही. अजून एक लोकेशन इक्वल नाही येऊ शकतं इकडं, पण ते आपल्याला नको आहे, बरोबर आहे ना? आर्क कट केलं ना, त्यामुळं आपल्याला इकडचं लोकेशन पाहिजे D चं, टुवर्ड्स राईट हँड साइड. इज दॅट क्लिअर? सो दिस इज पेंटागॉन रेस्टिंग ऑन काय? Side. Side. Okay. Now next thing we want to draw is pentagon of 35 mm side resting on corner in HP. तर हा पेंटागॉन कसा पाहिजे आपल्याला माहिती आहे. त्याचा ए हा कॉर्नर लेफ्टला पाहिजे, बरोबर ना? Yes, sir. आणि सी डी ही साईड त्याच्या अपोजिट असणार आहे, बरोबर आहे? विच शुड बी परपेंडिक्युलर टू XY. ठीक आहे. मग आता हे काढायचे दोन पद्धती आहेत. कोणत्या हो? अशी एक लाईन OA काढा XY ला पॅरलल, इकडं 54, बरोबर ना? इकडं 54. असा द्रविडी प्राणायाम करा. द्रविडी प्राणायाम म्हणजे काय? तर सोप्यातून अवघडात, बरोबर आहे का? ही पहिली मेथड आहे, जी ऑफकोर्स नॉट सुटेबल. त्याच्यावेळी तुम्ही काय करू शकता सांगा? स्टार्ट विथ अपोजिट साइड CD. लक्षात येते का? Yes. अपोजिट साइडने सुरुवात करा आणि अँगल तुम्ही डावीकडे टाका. इज दॅट क्लिअर? Yes, sir. ओके. सो कम्प्लीट द अनदर टाइप ऑफ पेंटागॉन. तो पण मी अटेंडन्स घेतो. दिस विल बी साइड CD. नावं काय ते नंतर सोडून द्या. पॉइंटला नावं नसली तरी चालू शकतात, बरोबर आहे का? देन फ्रॉम पॉइंट C मेजर अँगल ऑफ 108.
it will be something like this. From the upper point also measure angle of 108. It will be something like this. Just a minute. And from this point, once again mark radius of 35. From this point again mark radius of 35. And you can complete the pentagon. This is not to the scale, but the appearance will be something like this. It will be like this. So today we have understood how to draw pentagon, hexagon, etc. Okay, I'll take the attendance and we'll stop here. 5 वाजता आपली टेस्ट चालू होते. MCQ टाइप आहे. आपण पूर्वी डिस्कस केलं त्याप्रमाणे. I told you the collection of MCQ cannot be more. So it will be a very good test for you. पण सध्या आपल्याला ऑप्शन नाही. ठीक आहे. Let me take the attendance. ठीक आहे. विल स्टॉप हिअर. थँक्यू व्हेरी मच. टेस्टची लिंक टेलिग्रामवरती मिळेल तुम्हाला. ठीक आहे. जर नाही मिळेल तर मला सांगा, मी व्हॉट्सअप करतो. कारण मी क्लास टीचर आणि एक्झाम कोऑर्डिनेटर दिले ते टेलिग्रामवरती तुम्हाला पोस्ट करतील. नाही मिळेल तर मला सांगा. आय विल गेट ऑन व्हॉट्सअप. गरज पडणार नाही. शॅल यू स्टॉप? Yes, sir. Okay. Thank you and all the best for your examination.